माँसाहेब छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद या महामानवांना मी सुरुवातीलाच अभिवादन करते। आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान प्रभू वैजनाथाला वंदन करते। आज 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा देते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे आणि मराठवाडा ही शेतकरी कष्टकऱ्यांची भूमी आहे। शेतीला पूरक आधार म्हणजे आपलं पशुपालन। दुष्काळ असो किंवा नैसर्गिक संकट, आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याला खरी साथ असते ती पशुधनाचीच। म्हणून केवळ पिकांची काळजी घेऊन चालणार नाही, तर आपल्याला मूक प्राण्यांची, पशुधनाची काळजी घेणं, या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणणं तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं होतं। याच भावनेतून आपण या पशुवैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी आज करत आहोत। राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये शेतीबरोबरच पशुपालनाचाही महत्त्वाचा वाटा हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। राज्यामध्ये दिवसेंदिवस सीमांत शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होत असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये पशुपालन व्यवसायाद्वारे मोठी भर पडत आहे। पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हा मुख्य व्यवसाय म्हणून विकसित करण्याची आता गरज निर्माण झालेली आहे। राज्यातील पशुधनाची उत्पादन क्षमता इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कमी असल्याने सध्या उपलब्ध असलेल्या पशुधनाची क्षमता वाढवणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे। शेतकऱ्याच्या गोठ्यातील प्रत्येक जनावर हे त्यांच्या कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे। त्यामुळे पशुवैद्यकीय सेवा ही केवळ आरोग्यसेवा नाही, तर ती ग्रामीण अर्थव्यवस्थेची सुरक्षा आहे। त्यामुळे हा इमारतीचा पाया घातला जात नाही, तर पशुवैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा नवा पर्याय पर्वाचा पाया घातला जात आहे। आपल्याला सगळ्यांनीच अजितदादांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यापासून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून अनेक कामं मार्गी लागलेली आपण पाहिलेली आहेत। आपल्याला हा विकास रथ असाच पुढे न्यायचा आहे। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचं दादांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे। त्यांनी मार्गी लावलेली, सुरू केलेली विकास कामं पूर्ण करणं हीच खरी दादांना श्रद्धांजली ठरणार आहे। जानेवारी 2025मध्ये बारामतीमध्ये कृषिक 2025च्या प्रदर्शनामध्ये, म्हणजेच आता पंकजाताईंनी जो इन्सिडन्स सांगितला, त्या प्रदर्शनामध्ये आदरणीय दादांसह मी आणि पंकजाताई दोघेही उपस्थित होतो। त्यावेळी दादांनी प्रथम बारामतीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली। तेवढ्यातच स्टेजवरून पंकजाताई दादांना म्हणाल्या, दादा, मी स्वतः पशुसंवर्धन विभागाची मंत्री आहे, माझ्या परळीसुद्धा तुम्ही एका पशुवैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा करावी। आणि आदरणीय दादांनी अर्थमंत्री आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्री या नात्यानं क्षणाचाही विलंब न लावता परळीसाठी सुद्धा नव्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली। परंतु फक्त घोषणा करूनच ते थांबले नाहीत, तर आपल्यास माहिती आहे की दादांनी एखादं काम मनावर घेतलं की ते पूर्ण करायचेच, त्यांचा शब्द हा अंतिम शब्द असायचा। आणि त्यानंतर महिन्याभरातच राज्य मंत्रिमंडळाने या दोन्ही महाविद्यालयांना मंजुरी दिली आणि दादांनी आपला शब्द खरा केला। त्यावेळी पंकजाताई प्रथमच आमच्या बारामतीला आलेल्या होत्या। माझ्या पाहुणचाराबरोबरच पंकजाताईंना त्यांच्या भावाकडून, आदरणीय दादांकडून त्यांना मिळालेली ही मोठी भेट होती। परळी इथं या शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। या पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी
पुढील 5 वर्षासाठी मनुष्यबळ, कार्यालय, उपकरणं आणि वाहन खरेदी असे सर्व मिळून 634 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. पंकजाताईंनी सांगितलेलं की 400 कोटीचं, तर तुम्हाला वाटतं पहिला हप्ता आहे. या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीपासून ते जमिनीच्या हस्तांतरणापर्यंत आणि निधीच्या नियोजनापर्यंत दादांनी सातत्यानं या सगळ्याचा पाठपुरावा केला. मराठवाड्याच्या तरुण पिढीला पशुवैद्यकीय शिक्षणासाठी इतरत्र जाऊ नये, त्यांना इथंच उच्च दर्जाचं शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, हा दादांचा ध्यास होता. आज दादांच्या याच विचाराचं फलित आपल्याला या महाविद्यालयाच्या रूपानं पाहायला मिळणार आहे. आदरणीय दादांचं देशी गायीवर अतोनात प्रेम होतं. देशी गोवंशाच्या संवर्धन व जतनासाठी पुणे येथील कृषी महाविद्यालयात अजितदादा पवार गोवंश संवर्धन व जतन केंद्र उभारण्यात आलेलं आहे. परळी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातसुद्धा या केंद्राचा मोठा उपयोग होणार आहे. मी पंकजाताईंना सुचवते की तुम्हीसुद्धा या केंद्राला एकदा आवर्जून भेट द्यावी. परळीच्या या वैद्यकीय महाविद्यालयामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण आणि संशोधनाची संधी उपलब्ध होईल. परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांना आपल्या जनावरांसाठी अत्याधुनिक उपचारांची सुविधा मिळणार आहे. शासनानं या महाविद्यालयासाठी जमीन उपलब्ध करून दिलेली आहे. महाविद्यालयासोबतच इथं संशोधनासाठी पशुधन प्रक्षेत्रही विकसित होईल. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊन दुग्ध व्यवसाय, शेळी मेंढी पालन आणि कुक्कुटपालन यासारख्या पूरक व्यवसायांना मार्गदर्शन मिळून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यास नक्कीच मदत होईल, हा माझा विश्वास आहे. परळी वैजनाथ ही श्रद्धेची, संस्कृतीची आणि विकासाची भूमी आहे. इथल्या मंदिर परिसराचा विकास, पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक संस्था यामुळे या परिसराचा विकास, यामुळे या भागाला नवी ओळख मिळत आहे. पशुवैद्यकीय महाविद्यालयामुळे या भागाच्या विकासाला आणखी भर पडणार आहे, रोजगार निर्मिती होणार आहे आणि स्थानिक अर्थव्यवस्था नक्कीच मजबूत होण्यासाठी मदत मिळणार आहे. राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन नेण्याचं आपलं ध्येय आहे. यासाठी शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्याची गरज आहे. पशुपालन आणि दुग्धव्यवसायाला प्रोत्साहन देण्याचं शासनाचं धोरण आहे. सध्या राज्यामध्ये पशुवैद्यकीय सेवा आणि पशुवैद्यकांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. मानवाचं आरोग्य, प्राण्यांचं आरोग्य आणि पर्यावरण एकमेकांशी जोडलेले आहेत. म्हणूनच भविष्यातील पशुवैद्यकीय शिक्षण हे वन हेल्थच्या दृष्टिकोनातून असलं पाहिजे. त्यातूनच संसर्गजन्य रोग, अन्न सुरक्षा, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य यांची सांगड घालता येणार आहे. आजच्या कार्यक्रमाला मंत्री पंकजाताई मुंडे यांची उपस्थिती ही माझ्यासाठी विशेष आनंदाची बाब आहे. ग्रामीण महाराष्ट्र महिला नेतृत्व आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याची जी परंपरा आहे, त्या परंपरेला आज आम्ही एकत्र पुढे नेत आहोत. बारामती आणि परळी येथील या 2 नवीन महाविद्यालयांमुळे प्रशिक्षित पशुवैद्यकांची संख्या वाढेल आणि राज्यभर पशुसंवर्धन सेवा अधिक भक्कम होईल. आधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानाची जोड असलेल्या या महाविद्यालयामुळे परळी तालुक्याच्या लौकिकात नक्कीच भर पडणार आहे, असा मला विश्वास आहे. पशुवैद्यकीय महाविद्यालयामधून फक्त सरकारी नोकरी शोधणारे विद्यार्थी तयार होऊ नये. पेट केअर, डेअरी कन्सल्टन्सी, पशुखाद्य उद्योजक, वेटरनरी फार्मलिस्ट असे काही रोजगार आपल्यासमोर आहेत. आपण नवीन स्टार्टअप सुरू करू शकता. अशा मार्गानं नोकरी मागणारा युवक नव्हे तर रोजगार निर्माण करणारा पशुवैद्यकीय उद्योजक घडवल्याचं आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचं बांधकाम गुणवत्तापूर्वक, दर्जेदार आणि पारदर्शकपणे आणि वेळेत झालं पाहिजे, याची संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देते. तसेच आमदार धनंजय मुंडे साहेबांनी इथल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाला आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे यांचं नावासाठी जो आग्रह केलेला आहे, तो नक्कीच मी मुख्यमंत्र्यापर्यंत पोचून मान्यताच घेऊन येते, असं मी आज आपल्याला सांगू इच्छिते.
मला या अतिशय उत्तम कार्यक्रमासाठी या विभागानं मला बोलवलं, पंकजाताईंनी आग्रह करून बोलवलं आणि आज परळीमध्ये या निमित्तानं आपल्या सर्वांचीच भेट झाली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद मानते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. कृपया पुढील 5 मिनिटं आपण इथे मंचकावर राहावं, कारण एक अत्यंत महत्त्वाचा छोटेखानी कौतुक सोहळा आहे पशुपालकांसाठी. अत्यंत कमी वेळामध्ये आपण त्यालासुद्धा मूर्त स्वरूप देऊ. ज्या या क्षेत्रातील पशुपालकांनी उत्तम पद्धतीने काम केलं असे बीड जिल्ह्यातील स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेळीच्या दुधापासून चीज निर्मितीचा पहिला टप्पा ज्यांनी पूर्ण केला असे VMUA गटाचे संचालक श्री बाळासाहेब काळे यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रशस्तीपत्रासाठी मंचकावर. नाश्त्याची व्यवस्था सभागृहाच्या डाव्या बाजूला केलेली आहे. एक पुढील 5 मिनिटं हा कौतुक सोहळ्याचे साक्षीदार आपण व्हावा आणि नंतर आपण प्रस्थान करू शकता. त्यानंतर राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत किशोर उत्तम राठोड यांनी शेळीपालनाचा 100+5 क्षमतेचा प्रकल्प पूर्ण केला, त्याबद्दल प्रशस्तीपत्र प्रदान मान्यवरांच्या शुभ हस्ते श्री किशोर राठोड. त्याचबरोबर यानंतर परळी तालुक्यामध्ये महापशुधन एक्स्पो, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना, पशुपालकांचे प्रशिक्षण प्रभावीपणे राबवल्याबद्दल डॉक्टर प्रकाश लक्ष्मण आघाव यांचा मान्यवरांच्या